जेव्हा आम्ही पहिल्यांदा गुरुत्व त्वरणाविषयी शिकलो तेव्हा मला वाटायचं की आपण ते कुठेही मोजलं तरी त्याचं मूल्य नेहमी 9.81 मीटर प्रति सेकंदचा वर्ग इतकं स्थिर असतं. पण प्रत्यक्षात तसं नसतं. असं का आणि कसं घडतं? चला या व्हिडिओमध्ये आपण हे शोधून काढूया. असं दिसून येतं की ध्रुवांवर मोजलेलं गुरुत्व त्वरण नेहमी विषुववृत्तावरील मूल्यापेक्षा थोडं जास्ती असतं. असं का होतं हे सविस्तर समजून घेऊया. समजा माझ्याकडे दोन फुटबॉल आहेत. एक ध्रुवावर आणि एक विषुववृत्तावर आहे. त्या दोन्ही फुटबॉलवर पृथ्वीमुळे गुरुत्वीय बल प्रयुक्त होणार आहे, बरोबर ना? आणि ते बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असेल. आता आपण या बलांना नावं देऊया. तर ही या बलांची नावं आहेत. ध्रुवासाठी मी इथे पी आणि विषुववृत्तासाठी इक्यू अशी नावं दिलेली आहेत. आता हे गुरुत्वीय बल त्या फुटबॉलचे वस्तुमान आणि गुरुत्व त्वरण यांच्या गुणाकाराएवढे असते, बरोबर? आता आपण हे बल न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून देखील मोजू शकतो. आपण असं म्हणू शकतो की फुटबॉल आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वीय बल हे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आणि त्यांच्या वस्तुमानांचा गुणाकार यांच्या एवढं असतं. मी ते इथे लिहून घेतो. तर फुटबॉलचे वस्तुमान गुणिले पृथ्वीचे वस्तुमान आणि त्याला त्यांच्यामधील अंतराच्या वर्गानं भागलं आहे. आता आपण फुटबॉल आणि पृथ्वी यांच्यातील अंतर कसं काढणार? आपण असं म्हणू शकत नाही की फुटबॉल पृथ्वीवरच आहे, त्यामुळे त्यांच्यातील अंतर शून्य आहे. असं चालणार नाही, बरोबर ना? कारण पृथ्वीचा खूप मोठा भाग फुटबॉलपासून खूप दूर आहे. म्हणून आपल्याला पृथ्वीचं संपूर्ण वस्तुमान तिच्या केंद्रावर केंद्रित आहे असं मानावं लागेल. आणि त्यानंतर पृथ्वीचं केंद्र आणि फुटबॉल यांच्यातील अंतर काढावं लागेल, बरोबर? जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपल्याला समजतं की हे अंतर पृथ्वीच्या त्रिज्ये एवढं असेल. आणि आता आपण ते लिहून घेऊया. तर आता आपण दोन्ही बाजूंचे एम बी आणि एम बी रद्द करू शकतो आणि आपल्याला दिसेल की गुरुत्व त्वरण जीचं हे मूल्य जी गुणिले पृथ्वीचे वस्तुमान भागिले पृथ्वीच्या त्रिज्येचा वर्ग याच्या एवढं असतं, बरोबर? आणि सर्व काही अगदी सामान्य वाटतं, पण इथे एक अडचण आहे. पृथ्वीची त्रिज्या ही सर्वत्र स्थिर नाही, बरोबर? पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पृथ्वीची त्रिज्या वेगवेगळी असते. ध्रुवाजवळची त्रिज्या ही विषुववृत्तावरील त्रिज्येपेक्षा थोडी कमी असते. हा फरक फक्त 21 किलोमीटरचा आहे आणि पृथ्वीची त्रिज्या 6,400 किलोमीटर असताना हा फरक खूपच लहान वाटतो. 21 ही एक लहान संख्या जरी असली तरी त्या लहान संख्येमुळे फरक पडतो. त्यामुळे विषुववृत्तावर पृथ्वीची त्रिज्या जास्ती असल्याने तिथे जीचं मूल्य कमी असेल आणि आपल्याला नेमकं हेच पाहायला मिळतं. ध्रुवांच्या तुलनेत विषुववृत्तावर जीचं मूल्य कमी असतं. ठीक आहे. आता आपण आणखी एका परिस्थितीचा विचार करूया. या उदाहरणात आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून काही उंचीवर जीचे मूल्य कसे असते ते पाहणार आहोत. समजा आपला फुटबॉल इथे आहे आणि आपल्याला या ठिकाणी फुटबॉलवर प्रयुक्त होणाऱ्या जीचे मूल्य काढायचे आहे. हे आपण कसं करणार? चला तर मग आपली आकडेमोड सुरू करूया. आपण आधीच्या वेळी वापरलेलीच पद्धत इथेही वापरणार आहोत. फक्त यावेळी वस्तूंच्या मधील अंतर थोडं वेगळ्या प्रकारे मोजलं जाईल. तर आपल्याला माहिती आहे की इथली पृथ्वीची त्रिज्या हे काही पृथ्वी आणि या फुटबॉलमधील अंतर निश्चितच नाही. समजा तो फुटबॉल पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच या उंचीवर उचलला आहे. आता पृथ्वीच्या केंद्रापासून या फुटबॉलचं संपूर्ण अंतर म्हणजे या दोन वस्तूंमधील अंतर असेल, बरोबर? आणि हे अंतर आपण एक्स असं मानूया. एक्स म्हणजे एच अधिक पृथ्वीची त्रिज्या असेल, नाही का? त्यामुळे मी सूत्रात एक्सची किंमत टाकू शकतो, बरोबर? आणि यामुळे ती समानता कायम राहते आणि समीकरणही सोपं दिसतं. ठीक आहे. आता जेव्हा मी एक्सची किंमत वाढवतो तेव्हा काय होतं? जीचं मूल्य कमी होतं, बरोबर की नाही? मी तुम्हाला हे प्रत्यक्ष करून दाखवतो. जेव्हा मी हा फुटबॉल आणखी दूर नेतो तेव्हा एक्स वाढेल आणि पर्यायाने जी कमी होईल. फुटबॉल अधिक दूर नेल्याने एक्स वाढतो आणि जी कमी होतो. आणि जसजसे तुम्ही अधिक अधिक दूर जाता तसतसं जीचं मूल्य अधिक अधिक कमी होत जातं. मी तुम्हाला हे एका चित्रावर दाखवतो. तर जसजसे आपण पृथ्वीपासून दूर जातो तसतसं जीचं मूल्य कमी आणि कमी होत जातं, बरोबर की नाही? ठीक आहे. ह्या व्हिडिओसाठी एवढं पुरेसं आहे. चला आपण थोडक्यात उजळणी करूया. आपण पाहिलं की जसजसे आपण पृथ्वीपासून दूर जातो तसतसे गुरुत्व त्वरणाचे मूल्य कमी होत जाते. आपण हे देखील पाहिलं की ध्रुवांवर गुरुत्व त्वरणाचे मूल्य विषुववृत्तावरील मूल्यापेक्षा थोडे जास्ती असते, कारण की ध्रुवांजवळची त्रिज्या ही विषुववृत्तावरील त्रिज्येपेक्षा थोडी कमी असते. या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.